ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन याच्यामध्ये शॉर्टकट 2-3 टेक्निक येते. लक्षात आलं की विद्यार्थ्याला एकदम सोपा जातो चॅप्टर. सगळ्यात पहिले आपल्याला बनवायचं आहे टेबल. मग टेबलमध्ये आपल्याला जर काहीच माहित नसेल तरी सुद्धा तुम्ही एका मिनिटामध्ये टेबल बनवू शकता रफ पेजवर. सगळ्यात पहिले काय महत्त्वाचं आहे आपल्याला, अँगल रेशिओ 0 डिग्री 30 डिग्री 45 60 90 डिग्री हे झालं डिग्रीमध्ये. रेडियनमध्ये कसं असतं 0 रेडियन π/6 रेडियन π/4 π/3 आणि π/2 रेडियन. रेडियन आहे. मग आता याचं तयार कसं करायचं बघा. S1 म्हणजे स्टेप 1 बघा. पहिले काय लिहायचं 0 1 2 3 4 हे नंबर लक्षात राहतील. एवढे नंबर लक्षात ठेवायचे. त्याला काय करायचं डिवायडिंग बाय 4 करायचं. डिवायडिंग बाय 4 किती येतं 0/4 1/4 2/4 3/4 4/4. मग आता आन्सर लिहायचं याचं. याचं आन्सर किती येतं 0 1/4 1/2 3/4 1. सगळ्यात पहिले काय केलं 0 ते 4 पण नंबर लिहिलं. त्याला 4 ने भाग दिला. भाग दिल्यानंतर हे आन्सर आलं. याचं काय घ्यायचं टेकिंग अ स्क्वेअर रूट. टेकिंग अ स्क्वेअर रूट याचं काय घ्यायचं मित्रांनो स्क्वेअर रूट घ्यायचं आपल्याला. मग स्क्वेअर रूट घेतली काय आन्सर येतं बघा स्क्वेअर रूट ऑफ 0 स्क्वेअर रूट ऑफ 1/4 स्क्वेअर रूट ऑफ किती 1/2 स्क्वेअर रूट ऑफ 3/4 स्क्वेअर रूट ऑफ 1. मग आता स्क्वेअर रूट घेतल्यानंतर याचा आन्सर लिहायचं डायरेक्ट 0 1/2 1/√2 √3/2 आणि 1. एकदम सोपी कला ही. पहिले 0 ते 4 पण नंबर लिहायचे 0 1 2 3 4 डिवायडिंग बाय 4 ही झाली स्टेप नंबर 1 समजा. नंतर स्टेप नंबर 2 ही झाली S1. नंतर ही झाली S2 टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ. मग आलं नाही कशाच व्हॅल्यू भेटल्या आपल्याला सगळ्या साईनच्या व्हॅल्यू भेटल्या. सर्वच्या सर्व कशा व्हॅल्यू भेटल्या साईन. त्याच इथं लिहायच्या किती साईन 0 0 साईन π/6 1/2 साईन π/4 1/√2 साईन 60 √3/2 आणि साईन 90 डिग्री 1. आपल्या मनाने व्हॅल्यू आपण तयार केल्या. मग कशी स्टेप यायची 0 ते 4 पण नंबर लिहायचं. त्याला 4 ने डिवाइड करायचं. डिवाइड केल्यानंतर त्याचा स्क्वेअर रूट काढायचं. या व्हॅल्यू भेटतात. आता महाराष्ट्रामध्ये 5-5.5 लाख लोक विद्यार्थी PCM ला ते कसे लक्षात ठेवणार. एक तर हे एक पार्ट लक्षात ठेवणार एकच 0 1/2 1/2 √3/2 1. कारण या टेबलवर तुम्हाला 4 मार्क पडणार. त्याच्यावर 2 प्रश्न तुम्हाला सहज येणार. 2 प्रश्न तुमचे सहज सॉल्व्ह होणार आहे टेबल जर तुम्हाला माहित असेल तर. मग आता साईन झालं सगळ्या व्हॅल्यू. आता लिहायच्या कॉसच्या. मग कॉसच्या कशा लिहायच्या ह्याच रिव्हर्स लिहायच्या इकडं 1 √3/2 1/√2 1/2 आणि 0. नंतर टॅन म्हणजे काय असतो साइन अपॉन कॉस. टॅन म्हणजे काय साइन अपॉन कॉस. या दोघांचा भागाकार करायचा. मग 0/1 0 0/1 0 या दोघांचा भागाकार √2 कॅन्सल 1/√3 √2 कॅन्सल 1 2 कॅन्सल √3 आणि 1/0 म्हणजे इन्फिनिटी. व्याख्या आहे इन्फिनिटी √3 1 1/√3 आणि 0. आता राहिलं काय सेक. मग सेक म्हणजे काय 1/cos. मग याचा रेसिप्रोकल घ्यायचा. काय घ्यायचा रेसिप्रोकल म्हणजे सेक म्हणजे काय 1/cos. मग 1/1 किती आलं 1/this 2/√3 1/√2 1/this 2 आणि 1/0 इन्फिनिटी. 1/0 काय असतं इन्फिनिटी. पुन्हा ते रिव्हर्स लिहा इन्फिनिटी 2√2 2/√3 आणि शेवटचं 1. हा टेबल तुम्ही लेस दॅन 60 मिनिट्स म्हणजे 0 मिनिट लिहू शकता.